सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत हितगुज हा कथासंग्रह जो प्राध्यापिका सौमिना आंबेकर यांनी लिहिलेला आहे. तर आजच्या कथेचं नाव आहे आणि परिमळ दरवळला. सुरू करते. रणरणत्या उन्हाने तापलेल्या मातीवर मृग नक्षत्र पडतं तेव्हाचा दरवळणारा सुगंध, त्या उन्हाळ्यात मुग्ध करणाऱ्या मोगऱ्याचा गंध, हिवाळ्यात वाऱ्याच्या झुळुकीबरोबर अंगावर मोरपीस फिरवणारा निशिगंधाचा वास आणि वर्षभर बरसणाऱ्या लाल गुलाबाच्या पाकळ्यातला प्रीतीचा गंध, हे सारे परिमळ जीवनातल्या रम्य आठवणींना घेऊनच येतात. कधी कधी या स्मृती पुन्हा पुन्हा आठवाव्याशा वाटतात. त्या गंधाची धुंदी परत परत अनुभवावी वाटते. आणि असंच काहीसं वाटलं असणार शास्त्रज्ञांनाही. आणि मग त्यांनी सुगंधाला जतन करणारी अत्तरं आणि त्यांना राहण्यासाठी सुंदर कुपी शोधली असणार. सुगंधी तेल, वनस्पतींपासून मिळणाऱ्या नैसर्गिक तेलाला एसेन्शियल तेल असंही म्हणतात. हे सुगंधी तेल फार चंचल आणि लवकर उडून किंवा पळून जाणारं असतं. सर्व सुगंधी वनस्पती तेल ग्रंथींपासून हे तेल तयार होत असतं. सर्वप्रथम अरबी लोकांनी हे तेल मिळवण्याची प्रक्रिया शोधली. त्यांनी वासाची फुलं आणि पानं खुडली, कुस्करली आणि ऊर्ध्वपातनाच्या भांड्यात त्यांना वाफेनं उष्णता दिली. त्या वाफा थंडगार काचेच्या नळ्यातून पाठवल्या असताना पाण्यावर सुगंधी तेलाचे थेंब गोळा झाले. या प्रक्रियेला ऊर्ध्वपातन किंवा डिस्टिलेशन असं म्हणतात. आजही ही पद्धत वापरली जाते. यांनी तयार होणाऱ्या सुगंधी द्रव्याचं प्रमाण फार कमी असतं. 2000 गुलाबाच्या पाकळ्यांपासून फक्त 1 ग्रॅम तेल बनतं. काही वेळेस संत्री, मोसंबी, लिंब यांच्या सालांवर मशीनने दाब दिला जातो आणि त्यात असलेलं सुगंधी तेल काढलं जातं. या पद्धतीला एक्सप्रेशन असं म्हणतात. जुईसारख्या नाजूक फुलातील तेल काढताना ती फुलं प्राण्यांच्या मेदापासून बनविलेल्या पदार्थांवर पसरतात. हा पदार्थ काचेच्या पट्ट्यांवर अंथरला जातो. काही दिवसानंतर मेद विरघळतं आणि फुलातील गंध त्यात शोषला जातो. कधी कधी वासाची फुलं किंवा पानं गरम तेलात घालतात. तेल फुलातील गंध शोषून घेतं. नंतर त्यात एथिल अल्कोहोल घातलं जातं. त्यात तेल शोषलं जाऊन सुगंधी द्रव्य वेगळं मिळतं. या पद्धतीला बायसॉल्व्हंट असं म्हणतात. सुगंधी तेल देणाऱ्या सुमारे 200 प्रकारच्या भिन्न भिन्न वनस्पती आहेत. बल्गेरियात जगातील 70% गुलाबाच्या तेलाचं उत्पादन केलं जातं. चीन, ब्रह्मदेश यामध्ये दालचिनीचं तेल, तर इंडोनेशियातील जायफळापासून मिळणारं तेल प्रसिद्ध आहे. आपल्या भारतात दरवर्षी सुमारे 4000 टन तेलाची म्हणजे चंदनाच्या तेलाची निर्मिती होते. अमेरिका, इंग्लंड, स्वित्झर्लंड, जपान, ऑस्ट्रेलिया, जर्मनी येथे ते निर्यात केलं जातं. कर्नाटक आणि केरळमधील जंगलात चंदनाची दाट झाडं आहेत. 80 ते 90 सेंटीमीटर व्यासाचं खोड आणि 10 ते 12 मीटर उंची लाभलेल्या या चंदनाच्या झाडाच्या मुळात आणि खोडाच्या गाभ्यात हे सुगंधी तेल तयार होत असतं. हे तेल तयार व्हायला सुमारे 30 वर्ष लागतात. त्यामुळे 50 ते 60 वर्ष वयाच्या चंदनाच्या झाडापासून हे सुगंधी तेल मिळू शकतं. या वृक्षांना कर्नाटकात सुपर सिक्युरिटी किंवा कडक सुरक्षा लाभली आहे. म्हैसूरमध्ये कारखान्यात नवनवीन यंत्राद्वारे ऊर्ध्वपातन या पद्धतीनं चंदनापासून तेल काढण्याची प्रक्रिया खरोखरच प्रेक्षणीय आहे. चंदनाप्रमाणेच खस, कापूर, चाफा, जुई अशी अनेक सुगंधी तेलं, तसंच निलगिरी, लवंग, आलं, जायफळ यापासून औषधी तेलं आणि पॉलिश आणि रंगात वापरले जाणारे टर्पेंटाईन
या साऱ्यांच्या निर्मितीचं आपला देश म्हणजे माहेरघरच आहे. सुगंधी तेलापासून सुगंधी साबण, शॅम्पू, एअर फ्रेशनर, सुगंधी स्प्रे, अनेक प्रकारच्या वासांची लोशन्स तयार केली जातात. परफ्यूम तयार करताना या सुगंधी तेलांचा वापर अचूक प्रमाणातच केला जातो. चित्रविचित्र सुगंधी तेलांचं मिश्रण करण्याचा एक फॉर्म्युला किंवा सूत्र बनवलेलं आहे. शास्त्रीय संगीत जसा साकार होतं काहीसं तसंच सूत्र याचंही आहे. ते असं, पहिला घटक आहे टॉप नोट्स, म्हणजे आपण परफ्यूम लावल्या लावल्या जी वासाची संवेदना होते, जो गंध आपल्याला प्रथम क्षणी प्रभावित करतो, तो हा गंध मात्र लगेच सोडून जातो. संत्री, मोसंबी, आलं, पुदिना यापासून काढलेल्या सुगंधी तेलाचा यात समावेश होतो. दुसऱ्या घटकाला मिडल नोट्स किंवा हार्ट नोट्स असं नाव आहे. परफ्यूम लावल्यानंतर थोड्या वेळांनी त्याचा सुगंध आपल्याला जाणवतो, तो हा घटक. ह्याचा वास जास्त वेळ येत राहतो. याला सर्व घटकातील गाभा म्हणता येईल. याचमुळे परफ्यूमला परिपूर्णता येते. शेवटच्या किंवा तिसऱ्या घटकाला म्हणतात बेस नोट. वरील दोन्ही घटकांपेक्षा निश्चितच जास्त काळ हा आपला गंध टिकवून धरतो. या सुगंधी तेलामध्ये टिकून राहण्याचा म्हणजे फिक्सेटिव्ह असा गुणधर्म असल्याने तो इतर घटकातील गंधांनाही थांबवून ठेवतो. चंदन, देवदार या वनस्पतींपासून बनलेली सुगंधी तेल या घटकामध्ये काम करतात. कोणतंही परफ्यूम तयार करताना या तिन्ही प्रकारच्या सुगंधी तेलाच्या घटकांची जरूर असते. 20 ते 30 प्रकारची विविध सुगंधी तेल किंवा कधीकधी 200 प्रकारच्या तेलांचा मिलाप अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने करूनच परफ्यूम बनवलं जातं. काव्य होताना जसं अचूक शब्द, कल्पना, विचार, अनुप्रास, अर्थ, भाव साऱ्यांचा मिळून एक आविष्कार होतो ना, तसंच अनेक सुवासिक तेल, गंध टिकवण्यासाठी वापरलेली रसायनं आणि एथिल अल्कोहोल यांनी मिळवून केलेला हा एक सुंदर अद्वितीय असा साज आहे. या परफ्यूमच्या बाजारपेठेचं वर्णन करायचं तरी कसं? पॅरिसला असलेल्या जगप्रसिद्ध शोरूम मधील वैविध्य, स्फटिकासारख्या किंवा इंद्रधनू रंगानं सजलेल्या काचेच्या कोंदणात हजारो परफ्यूम्स दिमाखानं विराजमान झालेले पाहून वेड लागायचीच वेळ येते. फुलांच्या गंधावर आपल्या देशातील कवींना अनेक गाणी आणि काव्य सुचली आहेत. असा हा मनाला मोहन टाकणारा आपल्या आवडत्या फुलांचा गंध कित्येक मैलांहून आपल्यासाठी घेऊन येत असतं हे परफ्यूम. याचा अगदी एकच थेंब तुमचं जीवन सुगंधित करेल हे नक्की. खरंय ग, परफ्यूम आपण नेहमीच वापरत असतो. अत्तर पण आपल्या आजकाल हळदी कुंकू आणि सगळीकडे जेव्हा असे समारंभ असतात तिथे वापरलं जातं. पण हे कसं बनतं आणि ह्याची काय वेगवेगळ्या पद्धती आहेत ते मात्र मला आजच कळलं. आणि माझी खात्री आहे की बऱ्याच आपल्या श्रोत्यांना पण याची माहिती आत्ताच झालेली असेल. तर थँक्यू सो मच मीना, खूप छान माहिती मिळाली आज मला. आता आपण उद्या आणखीन एक नवीन गोष्ट वाचणार आहोत. तर तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.